देवमूर्ती येथे गेल्या 83 दिवसांपासून जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। आज राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि अर्जुनराव खोतकर यांच्यासह समस्त अधिकारी वर्ग यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या सर्व जे प्रश्न आहेत ते जाणून घेतले आणि त्या प्रश्नांवर बराच वेळ चर्चा देखील केली। यावेळी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर नेमक्या काय म्हणाल्या हे आपण पाहूयात। तुमची जी काही व्यथा आहे, अडचण आहे ती समजून घेतलेली आहे आणि लवकरच आपल्या मागणीप्रमाणे आपण बैठक लावू। परंतु आपले संवेदनशील मुख्यमंत्र्यांचं सुद्धा यंत्रणेला वारंवार सांगणं असतं की आपणही आता हे महानगरपालिकेच्या जवळ आलेलं आहे, हे कन्सिडर करून कशा नियमाचा कसा यांना लाभ देता येईल आणि एक पिकअप न राहता की हे जिरायतीच जर पाण्याचं साधन कुठलं असेल तर त्याला हंगामी बागायती द्या, अशा सूचना पण मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। तर तसं करून शेतकऱ्यांच्या बाजूनी कशा आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय देता येईल असं तुम्ही कलेक्टर साहेबांनी बघावं। तरी सुद्धा आपण लवकर सीएम साहेबांच्याकडे एक बैठक लावू आणि जेणेकरून पुढचा जो काय आपला तोडगा असेल, आता द्राक्ष बागायतदार मामाचं तुमचं मी स्वतः लक्ष घालून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सगळं सरसकट प्रयत्न करता हंगामी बागायत ज्याची कदाची सोर्सेस आहेत पाण्याची त्याला देण्यासाठी आपण निर्णय घेऊ शकतात। कारण की स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी तशा आमच्या जिल्ह्यासाठी सूचना दिलेल्या आहेत, त्याच्याच याच्यावरती करू शकतात। आणि बाकी राहिले लाटे साहेब आपले जे काही विषय आहेत त्यासाठी आपण बैठक लावू। आणि एवढ्या दिवसांपासून आपण प्रयत्न करताय आणि याची दखल सुद्धा आम्ही घेतलेली आहे, पण आपण एक बैठक लावल्यानंतर पुढचा मार्ग आपल्याला मोकळा होतो। त्यामुळे सरकार आपल्या दृष्टीने सकारात्मक आहे। आपण विनंती करते की पावसा पाण्याचं इथं उगाच विचू काढायचं राहण्यापेक्षा आपण आपलं हे आंदोलन स्थगित करावं। बैठकीची तारीख आम्ही लवकर तुम्हाला कळवून देऊ आम्ही, नाही का? कारण प्रत्येक एक शेतकरी आमच्यासाठी महत्वाचा। तुमच्या भावना सगळ्यांना समजलेल्या आहेत, तुमच्या अधिकाऱ्यांना समजलं नाही, तुम्हाला समजल्यात? कारण की तुमचं कसं माहिती का, तुम्ही सगळ्या रूट लेवलून आला, तुम्हाला पुढं आमचं पत्रकारांचं आणि अधिकाऱ्यांचं काय असतं, आम्हाला काय आमचं नेहमी तिकीट फायनल असतं की तिथे तुम्हाला जनतेत जावं लागत असतं। त्यामुळे तुम्हाला जनतेच्या भावना तुम्ही बघून घेता, हे ऐकायलाच तयार नाही।